तरी मराठा समाजात दोन गट पडतात असं वाटतंय? जय शिवराय. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागे बार्शी तालुक्यातला तमाम मराठा समाज एक संघ उभा होता. परंतु जसे जसं वातावरण किंवा वेळ या आंदोलनाने घेत गेला तसं आंदोलनातले आंदोलक आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये एक थोडा दुरावा निर्माण होण्यासारखा प्रयत्न व्हायला लागलेला आहे. त्यामध्ये राजकारण घुसायला लागलेलं आहे. त्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटलांचे एक अहंभाव किंवा एक गर्व असा एक थोडं स्वभावामध्ये गर्विष्ठपणा आल्यामुळं त्यांच्याबरोबरचे चांगली लोकंसुद्धा बाजूला निघालेले आहेत. मराठा आंदोलन एक संघ राहावं ही सगळ्यांची इच्छा होती. परंतु जर आज मराठा आंदोलनाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी स्वतः तुमचे उपोषण सोडण्यासाठी किंवा तुम्हाला एक मराठा समाजाला आश्वासन देण्यासाठी किंवा आश्वस्त करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या देशाच्या इतिहासामध्ये कुठलाही मुख्यमंत्री आंदोलनस्थळी गेलेला नाही. पहिला मुख्यमंत्री असेल तो तुमच्या आंदोलनस्थळी येऊन तुम्हाला वचन देऊन गेला. तुम्ही परत दुसऱ्यांदा परत वचन अजून तुम्ही मुंबईला आंदोलन करण्यासाठी गेला. परत तिथं सगळं झालं. रात्रभर तुम्हीच म्हटला, रात्रभर 100 वकील घेऊन तिथं कायद्याचे केस पाडले म्हणून आम्ही तो जी आर आम्ही स्वीकारला. गुलाललेले सर्व ठिकाणी आम्हीसुद्धा गुलाल लिहून नाचलो. आम्ही म्हटलं बरं झालं आंदोलनाला एक पूर्ण आपल्याला एक श्रेय आपल्या मराठा समाजाला काही ना काही आपल्या पदात पडलेला आहे. या गोष्टी झाल्यानंतर परत तुम्ही अजून दुसरीच गोष्ट काय झालं काय माहिती नाही. रात्री काय घटना घडल्या या महाराष्ट्राला काही समजायला कारण नाही. पुन्हा अजून मागण्या आपण वाढवल्या. पण मग ही शेवटी समाज आपण जी म्हणतोय ती समाजाला आरक्षण पाहिजे म्हणजे 101% पाहिजेच आहे. पण जर तुम्ही कुठली भावना कुठं काढत असाल किंवा आता तर राजकारणात ह्याला शिव्या दे त्याला शिव्या दे, ह्या कुठल्याही आंदोलकांनी ह्या आधी कुठल्याही मंत्र्याला कुठल्या मुख्यमंत्री ही पद एका व्यक्तीचं नसतं तर ती महाराष्ट्राची अस्मिता असते. महाराष्ट्राचा मान अभिमान शान ही मुख्यमंत्री असतो, कोणी असू द्या तो. मग तुम्ही जर त्या माणसाला शिव्या देत असाल तर मग ही आंदोलनाची कुठली भाषा आहे? बरोबर त्यांनाच मागायचं आहे. मग त्यांच्याकडनंच आपण सहानुभूती जर हारलो तर मग तो माणूस कशाला तुमच्या मागण्यासाठी? तरी पण त्यांनी चांगले प्रयत्न केलेत. ह्या सरकारनं महायुती सरकारनं जेवढे प्रयत्न केले तेवढे महाराष्ट्राच्या इतिहासात मराठा आरक्षणासाठी कुठल्याही गव्हर्नमेंटनी प्रयत्न केलेले नाहीत. ही एक चांगली म्हणजे गोष्ट आहे. तुम्हाला होय आंदोलनाला आपल्या यश मिळालेलंच आहे. आपण कुणबीमध्ये गेलेलोच आहे. पण उगाच तुम्ही ह्या समाजाला शिवाय देऊन इकडं करा ती करा ही कुठली भानगडा? तो आपल्याला जे मागायचं आपण हक्काने मागा. आंदोलन करायचं ही आंदोलनाची कुठली दिशा आहे? गावोगावी सभा घेणं गावोगावी ती करणं ही आंदोलनाची दिशाच नाही आहे सध्या. ही दिशा बारकटलेली आहे. गुंगडी बैठका म्हणजे काही. अहो तुम्हाला आंदोलन ज्यांच्याकडे तुम्हाला आरक्षणाचे प्रश्न सोडवायचे आहेत त्यांच्या पुढे जावा. हो तुम्ही तर गावोगावी फिरून ते प्रश्न सुटणार नाहीत. गावोगावी बिलकुल तुमचे प्रश्न सुटणार नाहीत. तुम्ही मराठ्याची माती मुद्दाम भडकावलेले आहेत असं आता काही मराठा समाजाला आमच्यासारख्याला वाटायला आलेलं आहे. अशा पद्धतीने मराठा बांधवांची माती कुठेतरी भडकवण्याचा प्रयत्न जरांगे पाटील असा आरोप होत आहे. दादा अशा पद्धतीने असलं तरी अनेक संघटनांचाही पाठिंबा मिळत आहे. दादा कुठली संघटना आहे आणि आज मराठा आरक्षणासंदर्भात तुमची संघटना काम करते मात्र आता असताना अण्णासाहेब शिंदेंना का पाठिंबा? मी शंकर वाघमारे भीम टायगर मागासवर्गीय बौद्धिस्ट संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. विश्वाचे जनक शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध तसेच राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रथम की मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे प्रथम बाबासाहेबांचं वक्तव्य होतं आणि प्रथम विचार मराठा समाजाचा बाबासाहेबांनी केला होता. त्याच विचारावर आम्ही चालणारे भीम टायगर संघटनेचे अध्यक्ष शंकर वाघमारे मी आज या ठिकाणी आमचे मित्र अण्णासाहेब शिंदे यांना आम्ही पाठिंबा देत आहोत आणि आमचे मोठे बंधू मराठा समाजाला आम्ही कधीही आमचे मोठे बंधू मानतो. त्यामुळे आमची प्रामाणिकपणे अशी इच्छा आहे की मराठा समाजाला 1001% आरक्षण मिळावंच. या ठिकाणी सर्व 18 पगड जातीचे सर्व संघटनेचे सभासद या ठिकाणी
आता ठिय्या आंदोलनात सहभाग होते. त्यामुळं अण्णासाहेब शिंदेच्या मागं फक्त मराठा समाज नसून सर्व 18 पगड जाती आज त्या ठिकाणी यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं आम्ही सदैव मराठा समाजांना सोबतच राहू हे तुम्हाला आम्ही शब्द देतो. आणि या ठिकाणी शांती सलोखा मराठा समाजामध्ये व इतर सर्व समाजामध्ये कसा राहील ह्याचं आम्ही तंतोतंत पालन करू. व ह्या बार्शी तालुक्यामध्ये आतापर्यंत कुठल्याही गोष्टीचं अवमान झालेलं नाही ते आम्ही होऊ देणार नाही आणि त्यासाठी आम्ही सक्षम आहेत. त्याच्यामुळं आम्ही सदैव मराठा समाजाच्या मागं असणार आहे. जय भीम, जय भारत. अशा पद्धतीने अनेक ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांनीही पाठिंबा दिलेला आहे. अजूनही काय मराठा बांधव आहेत. दादा, मनोज जरांगे पाटील यांच्या आता हिटलिस्टवर राजेंद्र राऊत पण दिसत आहे. त्यांच्याविरोधात टीका होते, त्यांच्याविरोधात आंदोलनही होत आहे. कशा पद्धतीने बघता मराठा समाजाचं अशा पद्धतीचा आंदोलनाची दिशा कुठेतरी भरकटली आहे? 100% ह्या आंदोलनाची दिशा भरकटलेली आहे. ज्या आमदारांनी त्यांचं आंदोलन सोडवण्यासाठी 5 ते 6 वेळा मिटिंगा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या 3-3 तास 4-4 तास बैठका घेऊन 20-20 मिनिट फडणवीस साहेबांशी बोलणं करून देऊनसुद्धा जर त्या आमदाराला ते म्हणजे माईकवर न बोलण्यासारख्या भाषेत बोलत असतील तर त्यांना अहमपणा आणि गर्व आलेला. आणि त्यांना मला जर असा प्रश्न पडलेला आहे की त्यांना ह्या मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा आहे का चिघळवायचा आहे, का त्यांना एक ह्या गोष्टीच्या निमित्ताने सातत्याने मराठा समाजामध्ये किंवा इतर जातीमध्ये तेढ निर्माण करून काय वेगळं घडवायचं आहे असं वाटायला लागलेलं आहे. कारण या आमदारांनी कुठल्याही प्रकारे म्हणजे त्यांनी ज्यावेळेस त्यांना आरोप केले ते पहिल्या वेळेस तरीसुद्धा ते 2 वेळा भेटायला गेले. त्यानंतरही त्यांचं आंदोलन उपोषण सोडवण्यासाठी माननीय शंभूराजे देसाई यांची उपसमिती निर्माण करून ते उपोषण सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. त्यानंतरही आमदारांनी कुठल्याही प्रकारे मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत कधीही कुठलंही वाक्यता न करता काही बार्शीतील या तालुक्यातील जे विरोधक आहेत राजकारणातले जे ते त्यांच्यापाशी का म्हणजे हे करून त्यांनी खातरजमा केलेला नाही. ज्या माणसाच्या वयाच्या 14व्या वर्षापासून संघटनेचं काम केलेलं आहे मराठा सेवा संघाचं, त्या माणसाला सातत्याने आरोप करत आहेत. त्यामुळं ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करत आहे. पाहायला गेलं तर जी भूमिका घेतली आहे मनोज जरांगे पाटील ती कुठेतरी न पटणारी आहे. अजूनही काही मराठा बांधव आहेत. दादा, सरकारला काय इशारा असणार आहे आणि पुढच्या आंदोलनाची दिशा तुमची कशी असणार आहे? आम्ही का अण्णासाहेब जी आपले आहेत बसलेले आंदोलन आम्ही त्यांच्या मागं पाठिंबा आम्ही देणार आहोत सगळे मराठी. फक्त मनोज दादानं एक विचारा पाहिजे, काल जी त्यांची गोंगडी बैठक कशी पडते परवा दिवशी पडलेली, फक्त तिथले माणसाचे फोटो दावा म्हणावं. वैयक्तिक मराठी आलते का कुठल्या पुढल्या नेत्याचे पुढारी आलते तिथं ते फक्त आम्हाला दावा म्हणावं फोटो. जर वैयक्तिक कोण आले असेल तर पहिला आम्ही राजभोवली विरोध करू. मराठी जर खरे गेले असते तर तिथं जातीवंत जे गेले ते फक्त विरोधी पार्टीचे पक्षाचे पुढले प्रमुख तिथे गेले ते. जर वैयक्तिक कोण गेले असेल मराठा बांधव तर आम्हाला दावा ते फोटो फक्त त्या सभेचे. आणि पहिले तुमच्या कुठलीही सभा असेल 2 ते 3 हजार गाड्या तापायचा तिथं तुमच्यापाशी. आता फक्त 150 गाड्यावर ते थांबले त्या फक्त 150 गाड्यावर तुमची मिटिंग झाली म्हणा गोंगडी बैठक. काहीतरी मराठा समाज दुखावला असेल ना. तुम्ही लोकांची जर घरच्यावर जात असाल, जर आपल्या घरच्यावर कोणाच्या वैयक्तिक गेलं तर आपण काय करू शकतो. तुम्ही स्वतः पत्रकार बंद हो, तुम्ही थोडं लक्ष द्या बारीक सारी गोष्टीवर. उगा तुम्ही लोकांच्या आई बहिणीवर जाणं हे तुमच्या लोकांच्या घरच्यावर जाणं चुकीचा विषय आहे ना. तुम्ही एक समाजाचे नेते झाले तुम्ही आता मराठा समाजाचे. तुम्ही कुठलीही गोष्ट बोलताना 100 विचार करा पाहिजे. ना करून तुम्ही कुणाला त्रास देता. राजेंद्र राऊत आमदार आहे ते उद्या जर राजेंद्र राऊतानं कुठं अपशब्द मराठी विषय काढला पहिल्यांदा आम्ही मराठी समाज करतो त्यांच्या विरोधात, त्यांच्या बसलेचा अपघात करू आम्ही. पण एकही व्यक्ती तो विरोधात बोललेला नाही आमदार साहेब. उगाच तुम्ही त्यांचे काहीतरी पुल्ले कुठे सुपारी घ्यायची, काहीतरी पुल्ले ते बार्शीतले काय कार्यकर्ते तिथे जातात गाड्या घेऊन, त्या गाड्या येतात म्हणून तुम्ही राजेंद्र राऊतला टार्गेट करता नाही ना. कारण हे फक्त मराठा बांधवांना शंका आहे. आणि तुम्ही अण्णासाहेबांची द्या ना उत्तर. तुम्ही जर ग्रामपंचायत निवडून आले तर गावात कुणी काय विचारलं का इथं नळाला पाणी घालण्याचं आपल्याला उत्तर द्यावं लागतं. तुम्ही तर अख्ख्या महाराष्ट्रात आता नेतृत्व करता. तुमचं काम आहे ना त्यांच्या प्रश्न उत्तर द्यायचं. समोर बसायचं कुठतरी मीडियापाशी आणि उत्तर द्यायचं काम आहे का नाही मला सांगा की तुम्ही फक्त थोडं लक्ष द्या. त्यांच्या कुठंतरी त्यांना राजकीय वास सुटला प्रत्येक तालुक्यात. तिथं विरोधी पक्ष आहे का त्यांचा फक्त त्यांना वास लागलेला आहे.